तेव्हा बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनी शरद पवारांनी ट्विट केलंय आणि अभिवादन केलंय। तर शरद पवारांनी काय नेमकं ट्विट केलंय एकदा आपण पाहूया। बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनावर शरद पवार यांनी हे ट्विट केलंय आणि त्यांनी आठवणींना उजाळा दिलाय। बाळासाहेबांनी आपल्या ठाकरी बाण्यानं आणि मुक्त हस्ते विरोधकांवर शब्दांचा मारा केला। त्यांच्या व्यंगचित्रांनी अनेकांना घायाळ केलं, पण आयुष्यभर त्यांनी राजकारणापलीकडे निस्वार्थपणे मैत्री जपली, त्यात कटुता आणली नाही। महाराष्ट्राचा इतिहास ज्यांच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही असे राज्याच्या समाजकारणामध्ये मोठं योगदान देणारे शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन। शरद पवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष यांनी अशा प्रकारे आज बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी ट्विट करून त्यांना अभिवादन केलंय।